विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. आषाढी एकादशीच्या वारी नियोजनाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पंढरीत आले होते. यावेळी त्यांनी पंढरपुरात विविध ठिकाणी भेटी देत भाविकांशी संवाद साधला. तर पुढे साताऱ्याकडे रवाना होताना शिवसेनेचे शिवाजीराव बाबर यांच्या विनंतीला मान देऊन भाळवणी येथे सदिच्छा भेट देण्यासाठी व सत्कार स्वीकारण्यासाठी आवर्जून थांबल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी भाळवणी पंचकृषीचा आढावा घेऊन या मार्गे येणाऱ्या दिंड्यांची माहिती घेतली. तर भाळवणीमध्ये मंजूर असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले. यावेळी भाळवणी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कामाचे निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्याप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर तसेच पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, सरपंच रणजित जाधव, सहकार शिरोमणी कारखान्याचे संचालक सुनील पाटील यांनी एकनाथजी शिंदे साहेबांचे फटाके ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. यावेळी माजी सरपंच राजू पाटील, दीपक गवळी, धैर्यशील निंबाळकर, निहाल शेख, महादेव भोसले, शकील काझी, विठ्ठल चौगुले तसेच दिलीप भानवसे, नितीन शिंदे, संदीप जाधव, त्याचबरोबर हनुमंत गायकवाड, कुंडलिक सातपुते, अविनाश खांडेकर, रविराज शिंगटे तसेच अरुण पांढरे, उद्योजक मोईनभाई मुलानी, राजेश पाटील, सुहास पाटील व शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.